जात पडताळणी समितीतील लाचखोर लिपिक व प्रकल्प सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात 9,000 रुपयांची लाच पडली महागात। धुळे जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयातील प्रकल्प सहाय्यक व कनिष्ठ लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले। जात पडताळणी प्रमाणपत्राचे काम करून देण्यासाठी 9,000 रुपयांची लाच स्वीकारताना धुळे एसीबीने सोमवारी रंगेहात कारवाई केली। या प्रकरणी प्रकल्प सहाय्यक इम्रान अब्दुल रशीद अन्सारी वय 42 राहणार शिवाजीनगर 80 फुटे रोड धुळे आणि कनिष्ठ लिपिक प्रमोद रामराव पाटील वय 44 राहणार ओसवाल नगर नगावबारी धुळे यांच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदाराने सालकाच्या ओबीसी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला होता। कामात विलंब होत असल्याने पाठपुरावा सुरू असताना संस्थांनी लाचेची मागणी केली। आधी 12,000ची मागणी करून 3,000 रुपये ऑनलाईन घेतल्यानंतर उर्वरित रकमेसाठी पुन्हा मागणी करण्यात आली। तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचत 19 जानेवारी रोजी 9,000 रुपयांची लाच स्वीकारताना इम्रान अन्सारी याला अटक केली। लाच देण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रमोद पाटीललाही आरोपी करण्यात आले आहे। भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पुढील तपास सुरू असून सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरशे तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर, महिला पोलीस कॉन्स्टेबल रश्मी परदेशी यांच्या पथकाने केली आहे।